शेतकरी बांधवांनो, पीएम किसानचे 33,000 शेतकरी घटले। 23व्या हप्त्याचे वितरण शनिवारी 90,85,000 शेतकऱ्यांना 1,817 कोटींचा लाभ मिळणार। ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेऊयात। त्याआधी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि ही सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जुलै कालावधीतील 23वा हप्ता शनिवारी म्हणजेच 20 तारखेला वितरित करण्यात येणार आहे। या हप्त्यासाठी राज्यातील 90,85,000 शेतकऱ्यांना 1,817 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे। गेल्या वेळेच्या हप्त्याच्या तुलनेत हा हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल 33,000 घटली आहे। या योजनेतील 22व्या हप्त्यांची आतापर्यंतची एकूण मदत 41,083 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे विस्तार संचालक रफिक नाईकवाडी यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून हा योजनेच्या हप्त्याची रक्कम वितरित होणार आहे। केंद्र सरकारने हा दिवस देशभरात पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे। या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2,000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यांत 6,000 रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत एकूण 22 हप्त्यांमध्ये सुमारे 41,083 कोटींचा लाभ देण्यात आला आहे। योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केल्या आहेत। तसेच ॲग्रिस्टॅग योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक असणे गरजेचं आहे। राज्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबींची पूर्तता केलेल्या एकूण 90,85,000 शेतकऱ्यांना 1,817 कोटी रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। वितरणाचा हा कार्यक्रम राज्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघटना, सहकारी पतसंस्था या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। नागरी सुविधा केंद्रांवरूनही या समारंभाच्या थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होता येईल अशी माहिती नाईकवाडी यांनी दिली आहे।